finite. Thus we see that verbs from the short tense number etc. Here the verb form changes according to the subject. According to the subject means what? सब्जेक्ट नुसार, कर्त्यानुसार त्यामध्ये क्रियापदाचा काय होत असतो? बदल होत असतो. A verb from which is decided by a changes according to the subject of the sentence is known as a finite verb. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की सब्जेक्टनुसार, कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल करावा लागतो अकॉर्डिंग द टेन्स, अकॉर्डिंग द नंबर ऑफ सब्जेक्ट, दॅट वी कॅन कॉल फिनाइट वर्ब. म्हणजे प्रीती इवन रोट अबाउट इट हे पास्ट टेन्सचं वाक्य जर आपण त्याला प्रेझेंट टेन्समध्ये लिहिलं तर त्या क्रियापदामध्ये राईट्स असा बदल होतो, त्यालाच फिनाइट वर्ब म्हणायचं. खाली काही उदाहरणे दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, लेट वी सी द एक्झाम्पल. यू आर व्हेरी काइंड. यू सोबत काय आलेलं आहे? इथं आर आलेलं आहे. यू काय आहे? इथं सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल आहे. सब्जेक्ट अनेक वचन आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? यू हे प्रोनाऊन न घेता त्या ठिकाणी शी हे प्रोनाऊन वापरायचे आहे. हां, मग कसं होईल? सी इज व्हेरी काइंड. म्हणजे जेव्हा आपण यू घेतलं होतं सब्जेक्ट, त्या यूनुसार आपल्याला आर असा बदल करावा लागला. जेव्हा आपण शी हे प्रोनाऊन घेतलं तेव्हा आपल्याला त्याच्यानुसार इज हे क्रियापद वापरावं लागलं. नाउ चेंज द वर्ब फ्रॉम अकॉर्डिंग टू द चेंज इन द सब्जेक्ट. जर सब्जेक्टमध्ये बदल झालं तर क्रियापदामध्ये सुद्धा बदल करा. आय डोंट नो, या ठिकाणी आपल्याला आयच्या ठिकाणी शी वापरायचं. ते कसं होईल वाक्य? सी डझंट नो. माय फादर नोज, म्हणजे इथे यस लागलेलं आहे. आता माय फादरच्या ठिकाणी आपल्याला वी हे प्रोनाऊन वापरायचं आहे. वी डोंट नो किंवा वी डोंट नो. माय फादर काय दिलेलं आहे त्याच्या? माय फादर नोज. मग याच्यामध्ये वी नो, म्हणजे क्रियापद आपलं इथं नो आहे कारण सब्जेक्ट आपलं इथं अनेक वचन आहे. वी आहे म्हणून इथं काय येईल? वी नो. KNOW. समजलं का? समजलं का? ओके. नेक्स्ट याच्यामध्ये अंडरलाईन द जेरेंड ऑब्लिक प्रेझेंट पार्टिसिपल्स. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्तमान काळी रूपे आणि इन्फिनिटिव्ज. इन्फिनिटिव्ज म्हणजे ज्यामध्ये बदल होत नाही. कशानुसार? टेन्सनुसार, सब्जेक्टनुसार, पर्सननुसार. त्या क्रियापदावर कसलाही फरक पडत नाही. अंडरलाईन द जेरेंड. सिटिंग गोल मे अपियर इझी बट इट इज क्वाईट चॅलेंजिंग. आता सिटिंग गोल, हे सिटिंग काय आहे? याच्यामध्ये जेरेंड आहे, सुरुवातीलाच आलेलं आहे. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक्स वेज टू ट्रॅक. टू ट्रॅक आलेलं आहे. टू ट्रॅक काय याच्यामध्ये? इन्फिनिटिव्ह आहे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट. परत काय आलेलं आहे? टू क्रिएट. काय आहे? इन्फिनिटिव्ह आहे. We need to bring down life image down to earth and plan to execute our strategies. We need to bring. To bring आलेला आहे. परत काय असेल तो? इन्फिनिटिव्स. Finding the right footing pricelessly, mastering the skill and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. समजलं का? हां, गुड.